कार्बोक्सिलिक ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो की आपण याआधी जो काय कन्सेप्ट बघितला होता ज्याचं नाव आहे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. तर अल्डिहाइड कीटोन हा पाठ आपला झाल्यापैकी होता. आता जो आपण नवीन टॉपिक सुरू करत आहे ज्याचं नाव आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द combination of two, that is the carbonyl groups and hydroxyl group, hence it is called as the carboxylic group or carboxylic group. Yes, we repeat once again, the combination of two groups, that is the carbonyl groups and the hydroxyl group, hence it is called as the carboxyl acid group or carboxyl group. Yes, understand. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जनरली C-double-O ज्याचं नाव आपलं कार्बोनिल ग्रुप हा जनरली प्रेझेंट असतो. आणि त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की हा जो एक प्रकारचा अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिल हे तीन सरस आपले जे स्ट्रक्चर आहे त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांच्या भावनामध्ये C-double-O हा ग्रुप सरस प्रेझेंट असतो आणि या ग्रुपलाच आपण दुसरं काय म्हणतो कार्बोनिल ग्रुप असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र बघू शकतो काय म्हणलं आपण सरस, द कॉम्बिनेशन ऑफ टू ग्रुप, दॅट इज द वन कार्बोनिल ग्रुप्स अँड अनदर वन इज द हायड्रॉक्सी ग्रुप, हेन्स इट इज कॉल्ड द कार्बोक्सिल ग्रुप और कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप सरस असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्बोक्सिल ऍसिड, यस काय म्हणलं आपण सरस, कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऑल्सो नोन एज द फॅटी ऍसिड. व्हाय इट इज कॉल्ड द फॅटी ऍसिड? बिकॉज when we hydrolyze the fats, yes, when we hydrolyze the fat, then the fats so obtain called as the carboxylic acid group. म्हणजे आपण म्हणलं आहे सरस की कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण दुसरं सुद्धा काय म्हणू शकतो, फॅटी ऍसिड असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचं कारण काय नेमकं आपण जेव्हा फॅट्सला ज्याप्रमाणे म्हणतो कार्बोहायड्रेट म्हणतो, स्टार्च म्हणतो, बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे. त्यांना आपण जे एक प्रकारचा हायड्रोलिसिस केला आहे, हायड्रोलिसिस केल्यानंतर जे एक प्रकार त्यांचं जे रूपांतर होत असतं, जे एक प्रकारचं कन्व्हर्शन होत असेल त्याला आपण सरस फॅटी ऍसिड म्हणतो. आणि एक लक्षात ठेवायचं सरस, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ती आपल्या सरस फॅट्स पासून मिळते, म्हणून आपण त्या फॅट्सला काय करतो आपण हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस केल्यानंतर ऍक्च्युअली आपण म्हणतो आणि दोन्ही पण एकच आहे सरस, कार्बोक्सिलिक ऍसिड ऑल्सो नोन ॲज द फॅटी ऍसिड. ठीक आहे. आता अनदर म्हणजे काय, तर हा जो फॉर्म्युला आपला बोर्ड दिसत आहे RC-OH हा आपला एक प्रकारचा जनरल फॉर्म्युला कार्बोक्सिलिक ऍसिड झाला. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा सरस प्रेझेंट असतो. ठीक आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असल्यामागचं जे कारण एक प्रकार, ठीक आहे, की त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिल. ठीक आहे. त्याच्यात आपण पाहू शकतो की प्रेझेन्स ऑफ द कार्बोनिल ग्रुप, प्रेझेन्स ऑफ द कार्बोनिल ग्रुप, ड्यू टू दिस वी कॉल्ड एज द अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणलं सरस, द कॉम्बिनेशन ऑफ टू ग्रुप, दॅट इज द कार्बोनिल ग्रुप्स अँड हायड्रॉक्सी ग्रुप, हेन्स इट इज कॉल्ड द कार्बोक्सिल ग्रुप और कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. ठीक आहे. आता बघा इथं म्हणलं सरस किंवा काय म्हणलं सरस, द स्ट्रक्चर इन विच द कार्बोक्सिल ग्रुप इज प्रेझेंट, कार्बोक्सिल ग्रुप इज प्रेझेंट, called as the carboxylic acid, called as the carboxylic acid. Another one introduction part of the carboxylic acid is the carboxylic acid is the first oxidation product of aldehydes and ketones. Yes, carboxylic acid is the first oxidation product of aldehyde and ketone, while the secondary oxidation products of primary alcohol and secondary alcohols. Yes, we learn about this chapter, and also we know that what is mean by the oxidations. Now what is mean by the reductions? Yes, these are the two terms. That is the oxidation and these are the reduction. In which the addition of oxygen and removal of hydrogen. In similarly case of the reduction, addition of hydrogen and removal of oxygen. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघत आपण जे की आपण म्हणलं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये नेमकं नाही का दोन प्रकारचे ग्रुप सरस प्रेझेंट आहेत. त्या ग्रुप कोणते सरस आपण इथं बघू शकतो. C-double-bond-O हा आपला कार्बोनिल ग्रुप झाला. आणि हा जो आपल्याला दिसला आहे सरस OH हा वाला आपल्या एक प्रकारचा हायड्रॉक्सी ग्रुप झाला. हायड्रॉक्सी. ठीक आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो बोर्डवर जे काय आहे आपल्या इथे लिहून आहे की हा जो आपला कार्बोनिल ग्रुप्स आणि हायड्रॉक्सी ग्रुप आहे. ठीक आहे. तर बघा आता काय म्हणलं आपण शेवटचे एकदा आपण इंट्रोडक्शन पार्ट घेऊ शकतो की इथं म्हणलं आहे की द कॉम्बिनेशन ऑफ टू ग्रुप, दॅट इज द कार्बोनिल ग्रुप्स अँड द हायड्रॉक्सी ग्रुप इज नोन एज द कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे काय म्हणलं सरस, हा जो कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो सरस फॉर्म्युला तयार झालेला आपल्याला जे दोन प्रकारच्या ग्रुपना सरस तयार आहे. तसं आपण सामान्यतः पाहायला गेलो तर बघा इथं
आर सुद्धा म्हणजे आपण ऍक्च्युली अल्किल ग्रुप सुद्धा म्हणू शकतो, जनरली आपण तसं 3 ग्रुप म्हणू शकतो, पण आपलं प्रातिनिध्य आपण फक्त या 2 ग्रुपला सर असं, कारण आर इज एनी अल्किल ग्रुप म्हणजे एक प्रकारचं जनरल फॉर्म्युला सर असं. ठीक आहे, तर बघा आता 2 ग्रुपचं कॉम्बिनेशन मध्ये जे एक प्रकारचं एकत्र म्हणजे स्ट्रक्चर तयार होते, त्या स्ट्रक्चरला आपण सर असं म्हणतो कार्बोक्सिलिक ग्रुप किंवा एक प्रकारचं कार्बोक्सिल ग्रुप किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असं असं म्हणू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं आपण झूम करून पाहू शकतो की या प्रकारे आपलं सर असं बघू शकतो आपण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकतो म्हणजे काय तर हा जो आपला पाठ झाला. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणलं आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन व्हाईल द सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ द प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे आपण काय म्हणलं सर असं की जेव्हा नाही का आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय करणार ऑक्सिडेशन करणार, तर तेव्हा नाही का ऍक्च्युअली नाही का त्याचे जे एक प्रकारचे प्रोडक्ट मिळत असेल. ठीक आहे, तर काय म्हणजे प्रकारचं अल्डिहाइड कीटोन मिळते, आणि जेव्हा आपण सेकंड टाइम जेव्हा आपण त्याचं ऑक्सिडेशन करत असतो तेव्हा जनरली प्रोडक्ट त्याचा आपलं काय म्हणजे सर अल्कोहोल मिळत असतील, ते पण कोणते प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, बघा अल्कोहोल बद्दल म्हणू शकतो म्हणजे काय द कंपाउंड इन विच OH group is attached to the primary carbon atom called as the primary alcohol. The compound in which the OH group is attached to the secondary carbon atom called as secondary alcohol. ठीक आहे, तर बघा त्याप्रमाणे सर असं. आणि अल्डिहाइड कीटोन बद्दल आपण तर माहिती आहे जे काय. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदा परत रिपीट करू जे काय तर the combination of two group, that is the carbonyl groups and hydroxyl group, is known as the carboxyl group or carboxylic group. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण काय म्हणलं सर की अनेक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की C double bond O, that is the carbonyl group, is always present in the structure of the carboxylic acid. Yes, C double bond O, that is the carbonyl group, is always present in the structure, that is the aldehyde, ketone and carboxylic acid. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा महत्त्वाचं म्हणजे काय तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर्स हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. आणि कधी पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपण परत डिफाइन करू शकतो जे काय तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण झूम करून पाहू शकतो. इथे बघू शकता जे काय तर तुम्हाला दिसत आहे बोर्डवरती दिसत आहे तुम्हाला की आपण लिहिलेलं आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड जनरल फॉर्म्युला, त्यानंतर ऑक्सिजन रिडक्शन, आणि त्यानंतर आपण कार्बोनिल ग्रुपचा सुद्धा फॉर्म्युला लिहिला आहे, त्यानंतर हायड्रॉक्सिल ग्रुप सुद्धा फॉर्म्युला लिहिला आहे. असं याप्रमाणे आपण म्हणू शकतो. आणि आपण कधी पण लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये एक प्रकारचं असते जे 2 ग्रुपचं आहे सर असं प्रेरणा असते, आणि त्याचा जे एक प्रकारचा फॉर्म्युला आहे ते आता बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आपण लक्षात थोडंसं आता इकडं. ठीक आहे, CnH twice NO2. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो एक प्रकारचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, तर हा वाला जो फॉर्म्युला झाला आपण विद्यार्थी बघू शकतो आपण काय तर हा याचा फॉर्म्युला झाला CnH twice N plus O2 सरस याचा सरस फॉर्म्युला झाला. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा इथं आपलं जो काय जनरल इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड सर संपलेला. ठीक आहे, तर आता बघा विद्यार्थी आपण परत रिव्ह्यू करू शकतो की काय मला सर द कॉम्बिनेशन ऑफ टू ग्रुप, दॅट इज द कार्बोनिल ग्रुप्स आणि हायड्रॉक्सिल ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो सर कार्बोक्सिल ग्रुप व कार्बोक्सिलेट ग्रुप सर आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे काय म्हणलं सर द स्ट्रक्चर इन विच द डॅश COOH group is present is called as the carboxylic acid group, is called as the carboxylic acid group. ठीक आहे, आणि C double bond O is always present in the structure. Which type of structure? That is the aldehydes, ketone and carboxylic acid. ठीक, तर विद्यार्थी तुम्ही पाहू शकता म्हणजे काय. आणि शेवटचा आपला जो का पार्ट आहे. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड इज द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन व्हाईल द सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ द प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. येस, वी लर्न अबाउट दिस चॅप्टर. थँक यू. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो आता समोरचा भाग आहे नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, तर बघा कोणत्याही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवत चला की जो काय आपला कन्सेप्ट असतो, इंट्रोडक्शन पार्ट असतो, त्यानंतर आपण नॉमेनक्लेचर असतो. इथं आपण बोर्डवर लिहिलं तरी बघू शकतो की नॉमेनक्लेचर करण्याच्या 2 पद्धती आहेत सर असं. ठीक आहे, पहिली आपली कॉमन नेम्स आणि दुसरी आपली सर असं IUPAC नेम. ठीक आहे, तर बघा आता जनरली माहिती असायला पाहिजे आपण IUPAC नेमला आपण IUPAC नेम सुद्धा असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि कधी पण लक्षात ठेवत चला की या कॉमन नेम मध्ये आणि IUPAC नेम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे काही प्रकारचा फरक असतो. आणि कधी पण एक लक्षात ठेवायचं की जनरली आपण नेहमी सांगत आलो की IUPAC नेम मध्ये कोणत्या प्रकारचं
मोनो ड्राय ट्राय असं किंवा ऍक्च्युली त्याचं प्रायमरी सेकंडरी असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. आणि जे आपले जे प्रिफिक्स आहेत जे की म्हणतो आपण यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, निओ, हे जे फक्त आणि फक्त हे जे प्रिफिक्स आहेत, ठीक आहे, प्रिफिक्स फक्त आपण नाही काही प्रकारचं कॉमन नेम मध्ये वापरू शकतो. आयपीएस नेम मध्ये आपण प्रिफिक्स कोणत्याही प्रकारचे वापरू शकत नाही. जनरली आपण त्यामध्ये आपण एक प्रकारचे नंबर देऊ शकतो, म्हणजे 1 2 3 2 4 2 6 2 ज्याप्रमाणे सरस म्हणू शकतो. ठीक आहे. आणि आपल्या दोन्ही सुद्धा नंबर सरस बघायचे तर आपण 1 बाय 1 बघू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे नेमके आता कार्बोक्सिलिक ऍसिडचं कॉमन नेम कसं ऑप्टेन होते. ठीक आहे. तर बघा लक्षात ठेवा एक प्रकारचं, द कॉमन नेम्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऑप्टेन फ्रॉम विच सोर्स. म्हणजे आपण जर बघू शकतो की ज्यांचे जे स्रोत आहे, म्हणजे ऍक्च्युअली नाही का ऍसिड उत्पन्न करण्याचे किंवा ज्याच्यापासून आपल्या ऍसिड सरस मिळू शकते त्यांचे एक प्रकारचे स्रोत आहे किंवा आपण त्याला सोर्स म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्या स्रोत पासून नाही का किंवा ते ज्यांचे स्रोत आहे त्याच्यातून जे सरस आपल्याला मिळत आहे त्या दृष्टीने आपण सरस म्हणतो. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या आता कॉमन नेम बघू शकतो. आयपीएस ने आपण थोडंसं गेज करून टाकू. ठीक आहे. बघा आता इथे जनरली बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे दिलं आहे की आपल्याला नोट्समध्ये सुद्धा दिलं आहे की या प्रकारे तुम्हाला सरस इथं बघा आता थोडंसं आपण बघू शकतो. या प्रमाणात आपल्याला सरस दिलं आहे की आपण हे जे बघत आहोत फॉर्म्युला फॉर्मिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड एन प्रोपॅनिक ऍसिड, आणि त्याचप्रमाणे आपण म्हणतो की एन ब्युट्रिक ऍसिड, एन व्हॅलेरिक ऍसिड आणि एन प्रोपॅनिक ऍसिड. ठीक आहे. आपण जनरली त्याचे आपण 1 बाय 1 सर म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा आता बघा जे काय तर जनरली कधी मला लक्षात ठेवा, चला फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आपला सरस, तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HCOOH. ठीक आहे. हा झाला आपला फॉर्मिक ऍसिड. काय झाला? फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे. फॉर्मिक ऍसिड झाला. आणि फॉर्मिक ऍसिड ऍक्च्युअली नाही का हे त्याचं एक प्रकारचं या स्ट्रक्चरचं फॉर्मिक ऍसिड हे आपलं एक प्रकारचं कॉमन नेम झालं. आणि लक्षात ठेव चला हे फॉर्मिक ऍसिडचा सोर्स कोणता आहे, तर सोर्स आहे त्याचा एक प्रकारचं फॉर्मिका. फॉर्मिका म्हणजे एक प्रकारचं रेडियंट. ठीक आहे. बघा आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की रेडियंट म्हणजे एक प्रकारचं लाल मुंगी असते, त्याच्यापासून एक ती म्हणजे ऍक्च्युली लाल मुंगी फॉर्मिका नावाची लाल मुंगी पासून एक आपलं फॉर्मिक ऍसिड सरस निर्माण होत असते. ठीक आहे. बघा आपण इथे बघू शकतो कोणत्या प्रकारचं गोंधळाचं कारण आहे. ठीक आहे. HC डबल म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट. आणि कधी पण लक्षात ठेवायचं की ऍक्च्युली अल्डिहाइड कीटोनिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी असं कोणत्या प्रकारचा प्रिफिक्स आपण लावू शकत नाही. याच्यामध्ये फक्त जनरली म्हणू शकतो की फर्स्ट ऍसिड, फर्स्ट कीटोन, फर्स्ट अल्डिहाइड. ठीक आहे. आता लक्षात ठेवा फर्स्ट ऍसिड इज द फॉर्मिक ऍसिड विच हॅज द फॉर्म्युला HCOOH. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा फॉर्मिक ऍसिड म्हणजे या स्ट्रक्चरचं फॉर्मिक ऍसिड हे कॉमन नेम झालं. आणि ऍक्च्युली फॉर्मिक ऍसिड हे जे ऍक्च्युली सोर्स आहे ते एक प्रकारचं फॉर्मिका नावाची लाल कलरची मुंगी आहे, त्या लाल कलरच्या मुंगीपासून आपला फॉर्मिक ऍसिड सरस जनरली मिळू शकतो. ठीक आहे. त्या विद्यार्थी बघू शकता. दुसरं ऍसिड आपलं सरस की आपलं म्हणू शकतो त्याला आपण आता ऍसिडिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. त्याचे जनरल फॉर्म्युला. आणि लक्षात ठेव चला ऍसिटम, विनेगर. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणलं सर की आता CH3COH नॉट COOH. ठीक आहे. CH3COH या स्ट्रक्चरचं हा जो आपलं ऍसिडिक आहे हे नाव यासाठी कॉमन नेम आहे सर असं. आणि या ऍसिडिक ऍसिडचा सोर्स आहे म्हणजे नेमका त्याचा स्रोत कोणता आहे, सोर्स कोणता आहे. ठीक आहे. त्याचं जे ऍक्च्युली आपण ऍसिटम म्हणतो म्हणजे ऍक्च्युली जो आपण भाजीमध्ये किंवा आपण खाद्यपदार्थामध्ये जो आपण विनेगर टाकत असतो ते विनेगर पासून आपलं सरस ऍसिडिक ऍसिड सरस मिळत असते. त्याचा फॉर्म्युला आहे CH3COOH. ठीक आहे. आपण परत एकदा रिपीट करू शकतो काय तर CH3COH. ठीक आहे. हा याचं या स्ट्रक्चरचं नाव आहे ऍसिडिक ऍसिड म्हणजे ऍक्च्युली याचं कॉमन नेम झालं ऍसिडिक ऍसिड. ठीक आहे. आणि तो ऍक्च्युली या ऍसिडिक ऍसिडचा सोर्स कोणता आहे, ऍसिटम आहे सरस. आणि ऍसिटम ऍक्च्युअली त्यालाच आपण काय म्हणतो सरस विनेगर. ठीक आहे. आता तिसरं जे आपल्या स्ट्रक्चर बघू शकतो आपण जे काय तिथे मित्रांनो CH3CH2.
तर विद्यार्थी मित्र बघू शकतो आपण जे काय तर आपलं जे तिसरं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, CS3 CS2 COOS याचं जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, याचं कॉमन नेम आहे एन प्रोपिओनिक ऍसिड. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो एन शब्द आपण का वापरू शकतो, कारण इथे एक प्रकार नाही का नंबर ऑफ कार्बन ॲटम जे सरस ते इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, आणि कधी पण लक्षात ठेवायचं की हा जो आपला दिसत आहे हा जो आपला COOH म्हणा म्हणजे ऍक्च्युअली नाही का अल्डे म्हणा किंवा ऍक्च्युअली सॉरी कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणा इस्टर म्हणा, these are the carbon containing functional group. Yes, esters and carboxylic acid are the carbon containing functional group. Due to this V numbering of this 1 2 and like the 3. Yes, याप्रमाणे घेऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, चला बघा हा या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो एन प्रोपिओनिक ऍसिड म्हणतो. आणि ऍक्च्युअली याचा जो सोर्स आहे सर बघा इथं आपण त्याला स्प्लिट केलं. प्रो मध्ये काय असते फर्स्ट असते आणि पिओन मध्ये एक प्रकारचं फॅट्स असते. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली नाही का पहिल्या फॅट्स पासून जे ऍक्च्युअली नाही का सरस आपल्याला हे मिळते सर. ठीक आहे, ऍसिड मिळते, आपण त्या ऍसिडला आपण सरस म्हणतो एन प्रोपिओनिक ऍसिड म्हणू शकतो. जनरली खूप सारे म्हणजे एक्झाम्पल याचे जे का पाहू शकतो आपण. ठीक आहे, बघा तुम्ही मित्रांनो आपल्या इथे नाही एक प्रकारचं प्रोपिओनिक ऍसिड म्हणल्यानंतर आपलं प्रोप म्हणल्यानंतर 3 कार्बन ॲटम. ठीक आहे, इथं म्हणू शकतो म्हणजे कसं 1 2 3 सरस 3 कार्बन ॲटम आहे सरस, आणि 3 कार्बन ॲटम असल्या कारणानं आपण त्याला म्हणू शकतो सरस प्रोप असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि बघा एक प्रकारचं इथे नाही का आपण सफिक्स वापरला COOH, काय वापरला आपण सरस सफिक्स COH वापरला म्हणून आपण त्याला एक प्रकारचं ऍसिड असं सरस नाव म्हणू शकतो. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा नंबर स्ट्रक्चर आपल्यावर एन ब्युटेरिक ऍसिड. यस, एन ब्युटेरिक ऍसिड. आणि त्याचं जे ऍक्च्युअल नाही का सोर्स आहे ते सोर्स आहे आपण लिहू शकतो इथं ब्युटेरम, म्हणजे आपण त्याला आपण म्हणू शकतो बटर. काय म्हणू शकतो, बटर म्हणू शकतो. ठीक आहे विद्यार्थी बघू शकतो म्हणजे काय तर थोडंसं ओळखत नसेल तर आपण नोट्सच्या माध्यमातून पाहू शकतो. ठीक आहे, बघा आता CS3 CS2 CS2 COOH म्हणजे ऍक्च्युअली नाही का हे जे चेंजेस आहे आपण. ठीक आहे, 4 कार्बन ॲटमचे आहे, 4 कार्बन ॲटम असल्या कारण आपण त्याला आपण ब्यूट म्हणू शकतो सर. असं काय म्हणू शकतो, ब्यूट म्हणू शकतो. म्हणजे या स्ट्रक्चरचं हे एन ब्युटेरिक ऍसिड हे कॉमन नेम झालं. आणि एन ब्युटेरिक ऍसिड ऍक्च्युअली नाही का त्याचं जे सोर्स आहे सर आपल्याला ब्युटेरियम म्हणू शकतो. ब्युटेरियम म्हणजे बटर पासून आपल्याला सर असं नाही का एन ब्युटेरिक ऍसिड एक सरस आपलं शोध म्हणजे एक निर्माण होऊ शकते म्हणून आपण त्याला म्हणू शकतो ब्युटेरिक ऍसिड म्हणू शकतो. आणि कधी पण लक्षात ठेवा कॉमन नेम मध्ये आपण एन आयसो सेकंडरी टर्शियरी न्यू हेच फक्त वापरू शकतो. बाकी आयपॅक नेम मध्ये त्याला आपण IPS नेम म्हणतो. त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं प्रिफिक्स म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणलं सर की एन आयसो सेकंडरी टर्शियरी या प्रकारचे कोणते प्रिफिक्स आपण सरस वापरू शकत नाही. कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्र बघू शकतो CS3 CS2 CS2 COOH एन ब्युटेरिक ऍसिड आहे आणि त्याचं जे सोर्स आहे ते सोर्स आहे आपलं सरस ब्युटेरियम आहे, म्हणजे आपण त्याला बटर असं म्हणू शकतो. ठीक आहे, इथलंच आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो CS3 CS2 CH2 CS2 चार नंतर आता 5 1 2 3 4 5. आणि कधी पण COOH हा जो COOH हा आपला जो सफिक्स आहे तो शेवटीच द्यायचा आणि तिथून आपण नंबरिंग काउंटिंग करणार. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, या स्ट्रक्चरचं नाव आहे सर असं एन व्हॅलेरिक ऍसिड. एन व्हॅलेरिक ऍसिड एन व्हॅलेरिक ऍसिड नाव आहे सर असं. आणि याचा सोर्स आहे याचा जो सोर्स आहे सर असं आपण पाहू शकतो roots of valerian plants. बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथं म्हणलं आहे सर असं की आता जो CS3 CS2 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 COH ठीक आहे म्हणजे 5 कार्बन ॲटम त्याच्यात आहे. ठीक आहे, आणि सफिक्सला आपण सर असं म्हणा. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा चला जनरली आपण नाही का 5 कार्बन ॲटमचे जे चेन असतात आपण काय म्हणतो सर पेंट म्हणतो. पण आता इथं पाहू शकतो आपण जे काय तर पेंट म्हणण्यापेक्षा आपण नाही घेतो एन व्हॅलेरिक ऍसिड म्हणू शकतो. किंवा या स्ट्रक्चरचं जे ऍक्च्युली कॉमन नेम आहे सर असं ते काय प्रकारचं आपलं एन व्हॅलेरिक ऍसिड आहे. आणि एक लक्षात ठेवा चला एन व्हॅलेरिक ऍसिडचा सोर्स कोणता आहे सर असं म्हणजे रूट्स ऑफ व्हॅलेरियन प्लांट्स. म्हणजे ऍक्च्युली
व्हॅलिन नावाचा जो एक प्रकारचा प्लांट्स असते त्या प्लांट्स मध्ये ऍक्च्युली जे रूट्स असते, ठीक आहे, रूट्स पासून नाही का जे ऍसिड मिळते की ऍसिड सरस जे तयार होते त्या ऍसिडला आपण म्हणतो सरस व्हॅलेरिक ऍसिड म्हणतो. आणि जनरल लक्षात ठेवायचं की जसं की आपण आरडीआर मध्ये आपण त्या आरडीआरचं कॉमनली बघताना त्याचं ऑक्सिडेशन करूनच आपण कॉमनली बघू शकतो, त्याचप्रमाणे नॉमिनोक्लेचर कार्बोक्सिलिक कॉमन नेम बघताना कार्बोक्सिलिक ऍसिडचे कॉमन नेम बघताना आपण नाही का त्यांना त्यांचं सोर्स कोणता आहे किंवा त्याचे किंवा कशापासून ते डिराईव्ह झाले, ठीक आहे, ते आपल्याला सोर्स बघावं लागते, कारण थोडेसे नेम आहे त्याचे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, रूट्स ऑफ व्हॅलेरिक प्लांट्स ड्यू टू दिस वी कॉल एज एन व्हॅलेरिक ऍसिड. यस, आता बघा एन व्हॅलेरिक ऍसिड आपण जे काय म्हणलं, ठीक आहे, की व्हॅलेरिन नावाचं जे काही आपलं प्लांट्स आहे, झाड आहे, ठीक आहे, त्या झाडाच्या मुळापासून जे काही एक प्रकारचं मिळते ऍसिड, ठीक आहे, त्याला आपण म्हणू शकतो सर असं व्हॅलेरिन म्हणू शकतो. आणि बघा आता शेवटचं आपलं जे काय स्ट्रक्चर राहिलं, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपलं आहे बघू शकतो आपण जे काय ठीक आहे, CH2COOH. बघा विद्यार्थी याचं नाव आहे एन कॅप्रोइक ऍसिड. एन कॅप्रोइक ऍसिड याचं नाव आहे सर असं एन कॅप्रोइक ऍसिड, ठीक आहे. आणि बघा, आणि हे जो मिळतो याचा सोर्स आहे मिल्क ऑफ गोट, GOAT, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे कॉमन जे काही सर शेवटचं नाव आहे, ठीक आहे, कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं बघा CH3 CH2 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 सॉरी CH2 पाहिजे बाय मिस्टेक हँडरायटिंग, हरकत नाही. बघा आता मित्रांनो, तर बघा आता CH3 CH2 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 COOH म्हणजे ऍक्च्युली 6 कार्बन ऍटम सर चेन आहे सर असं आपण त्याला म्हणू शकतो एन कॅप्रोइक ऍसिड म्हणू शकतो. आणि बघा एन कॅप्रोइक ऍसिडचा म्हणजे ऍक्च्युली एन कॅप्रोइक ऍसिडचा सोर्स आहे सर असं ते कशाही प्रकारचं मिल्क ऑफ गोट म्हणजे ऍक्च्युअली नाही का ते बकरीचं दुधापासून जे ऍक्च्युअली आपलं ऍसिड मिळते, ठीक आहे. जनरली बरेच जण आता ऐकायला थोडं नवल वाटत असं, पण बघायला गेलो आपण तिथे एक प्रकारचं एन कॅप्रोइक ऍसिड आहे सर, ठीक आहे. एन कॅप्रोइक ऍसिड जे एक प्रकारचं जे सोर्स आहे सर असं ते बकरीच्या दुधापासून सर असं आपल्या ऍसिड मिळू शकतो. इत्यादी प्रकारचे आपल्याला सर पाहू शकतो. आता बघा परत एकदा आपण इकडे करू, ठीक आहे. जे आपलं एक नंबरचा ऍसिड आहे सर असं फॉर्मिक ऍसिड आहे, तो आपला फॉर्मिका नावाचा जे लाल मुंगी आहे सर असं रेड अँड त्याच्यापासून सर असं मिळत असते. त्यानंतर बघा ऍसिडिक ऍसिड आहे 2 नंबरचा ऍसिड आहे सर असं 2 नंबरचा ऍसिडचा ऍक्च्युअली आपण म्हणतो ऍसेटम म्हणजे ऍक्च्युअली विनेगर आहे सर. त्यानंतर आपण म्हणलं सर असं की 3 नंबरचं प्रोपॅनिक ऍसिड. मला सांगा आता प्रो म्हणजे ऍक्च्युअली फर्स्ट असते ना, प्युअर म्हणजे पहिल्या फॅट्स पासून ज्याचं जे ऍक्च्युअली सरस ऍसिड मिळते, पहिल्या फॅट्स पासून सरस ऍसिड मिळते तर आपण प्रोपॅनिक म्हणतो. त्यानंतर आपण ब्युटरिक म्हणलं, ठीक आहे. आता बघा ब्युटरिक इथं आपण सरस म्हणलं आहे की जे बटर असते आपल्या खाण्यास, ठीक आहे, जे बटर असते बटर पासून जे ऍक्च्युअली नाही का सरस ऍसिड मिळते त्याला आपण काय म्हणतो सरस ब्युटरिक ऍसिड म्हणू शकतो. त्यानंतर 5 नंबरचं जे ऍसिड असते त्याला आपण म्हणू शकतो व्हॅलेरिक ऍसिड म्हणतो. व्हॅलेरिक काय म्हणू शकतो कारण ते ऍक्च्युअली नाही का व्हॅलेरिन नावाचं झाड असते त्या झाडाच्या मुळापासून जे सरस ऍसिड तयार होत असते की ऍसिड मिळत असते त्याला आपण सरस व्हॅलेरिक म्हणतो. आणि शेवटचं जे आपलं सरस, ठीक आहे, 6 नंबरचं ऍसिड आहे सरस ते एन कॅप्रोइक ऍसिड, त्याला आपण म्हणू शकतो जे की ऍक्च्युअली त्याचा सोर्स आहे म्हणजे बकरीच्या दुधापासून जे ऍक्च्युअली नाही का आपल्या ऍसिड मिळते त्या ऍसिडला आपण सरस कॅप्रोइक ऍसिड म्हणू शकतो, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काय कॉमनली शिकतो, ठीक आहे, याच्यात तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण असेल, ठीक आहे, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. याच्यात जर काय अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता, जे काय तुम्हाला एखादा कन्सेप्ट नसेल समजा घेऊ शकता, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तर बघू शकतो की आता नेमकं कॉमन यामध्ये सर्वांना पाहिजे, ठीक आहे. राईट टू द आयपीएस नेम्स. आणि सोपा विद्यार्थी मित्रांनो, कॉमन नेम म्हणा आयपीएस नेम म्हणा, मी तर जनरली म्हणू शकतो की कॉमन नेम पेक्षा आयपीएस नेम किंवा आयपॅक नेम कधी पण सोपे असतात. आणि जनरली पाहायला गेले आयपॅक नेम बघत असतो आपण, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं यन आयसो सेकंड टर्शियर प्रिफिक्स नसते. मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की आयपीएस नेम मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉमन नेम मध्ये वापरले प्रिफिक्स आपण वापरू शकत नाही, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र पाहू शकतो आपण एक प्रकारचं म्हणू शकतो की आता आयुपीएसी नेम नंबर 2 आयुपीएसी नेम. बघा आता आयपीएस नेम कार्बोदर, ठीक आहे. तर बघा आता अल्कॅनॉइक ऍसिड, द आयपीएस नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज द अल्कॅनॉइक ऍसिड. बघा आता एक प्रकारचा आपण काय म्हणतो सर आता एक लक्षात ठेवत चला की आता बघा कॉमन नेम मध्ये आणि जनरली आपण याच्यात पाहू शकतो की आता समजत आहे ना, थोडी अडचण वगैरे वाटत असतो तुम्हाला, तर हरकत काही नाही. नोट्स आहे तुम्हाला ते बरोबर जे काय तुम्ही रेफर करा, तुम्हाला कोणतं घ्यायचं काय नाही सांगणार आहे. आणि नोट्स बद्दल काळजी करू नका, फक्त थोडंसं इथं हे करत चला. आणि अडचण वगैरे असेल काही तर हरकत काही नाही, थोडंसं
हे करत चला आणि तुम्हाला नाही समजलं तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आपण जरी पाहिली कॉमनली मध्ये आपण नाही का त्याचं सोर्स पासून त्याचं सरस नेम डिराईव्ह करतो. ठीक आहे, म्हणजे नेम सरस तयार करतो. आता बघा कार्बोक्सिलिक ऍसिडचं जे आयपीसी नेम आहे सरस ते काय प्रकारचं अल्कॅनॉइक ऍसिड आहे सरस. कोणतं नेम आहे सरस? अल्कॅनॉइक ऍसिड. ठीक आहे. आता बघा एएलक्यू म्हणल्यानंतर अल्किल ग्रुप असणार सरस. आणि एक लक्षात ठेवायचं एएलक्यू म्हणल्यानंतर मिथ, ईथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स हे आपलं डेक पर्यंत सरस होता. ठीक आहे. आणि त्याला ऍक्च्युअली नाही का एक प्रकारचा तो एक प्रकारचा NOIC लावायचा. ठीक आहे. ठीक आहे, OIC सरस लावायचा सरस. ठीक आहे, त्याला आपण लावू शकतो. आणि त्यात एक प्रकारचा तो COH असल्या कारणाने सरस. ठीक आहे, त्याला आपण ऍसिड सरस नाव दिलं. ठीक आहे. आता बघा जनरली एक आपलं पहिलं उदाहरण आहे. ठीक आहे, HCOOH याचं नाव आहे मिथॅनॉइक ऍसिड. याचं नाव काय आहे? मिथॅनॉइक ऍसिड. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण कॉमन नेम बघत होतो, ठीक आहे, तर बघा आता जेव्हा आपण कॉमन नेम बघत होतो, कॉमन नेम बघत असताना हा जो आपला फॉर्म्युला होता SCO त्याचं नाव होतं फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे. आणि आता आयपीसी नेम बघत याचं नाव आहे सर मिथॅनॉइक ऍसिड. ठीक आहे. बघा आता लक्षात ठेवत चला की बघा आता एक लक्षात ठेवत चला आपण जे म्हणतो असो, ठीक आहे, आर एज एनी अल्किल त्याच्यामध्ये आपण S सुद्धा मोडत असतो, R सुद्धा मोडत असतो, एक प्रकारचा AR म्हणजे एरोमॅटिक ग्रुप सुद्धा मोडत असतो. R ला आपण एवढ्या गोष्टी सरस रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र पाहू शकतो आधी याचं नाव होतं कॉमन नेम मध्ये कॉमन नेम ऑफ SCOOH इज द फॉर्मिक ऍसिड, बट द कॉमन आयपीसी नेम ऑफ द SCOH दॅट इज द मिथॅनॉइक ऍसिड. दॅट इज द मिथॅनॉइक ऍसिड. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जिथे नाही का ALK शब्द येतो, मी आधीच म्हणलं तुम्हाला ALK शब्दानंतर ते अल्किल ग्रुपशी बिलॉंग करत असतं असं. आणि फॉर्मिक किंवा फॉर्मिक ऍक्च्युअली नाही का अल्किल ग्रुप नाही सर असं, ते ऍक्च्युअली कॉमन नेम आहे सर असं. आणि कॉमन नेम मध्ये आयपीसी नेम फरक असल्या कारणाने आपण नाही का ऍक्च्युअली या स्ट्रक्चरला कॉमन नेम मध्ये आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो आणि या स्ट्रक्चरला आयपीसी मध्ये मिथॅनॉइक ऍसिड म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता दुसरं स्ट्रक्चर आपलं जे काय येतं CS3COOS. ठीक आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव काय असलं पाहिजे मला सांगा. आता सुरुवातीला नाही का फक्त एक कार्बन ऍटम होता, त्याला आपण मिथ म्हणू शकतो. ठीक आहे. इथं नाही का दोन कार्बन ऍटम आहे सरस, इथे आपण याला काय म्हणणार सरस? ऑफकोर्स इथ म्हणा. ठीक आहे. याचं नाव आहे सरस इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कधी पण एक लक्षात ठेवायचं की जनरली आपण जे म्हणतो, ठीक आहे, की आपण मिथ म्हणजे 1 कार्बन ऍटम, इथ 2 कार्बन ऍटम. ठीक आहे. हे सर्व गोष्टी याच्यावर सरस डिपेंड आहे. ठीक आहे. बघा सरस याचं कॉमन नेम होतं आपलं सरस ऍसिटिक ऍसिड होतं. ठीक आहे. आणि याचं ऍक्च्युअली नाही का ते नेम आहे सरस इथेनॉइक ऍसिड आहे. कोणते नेम आहे सरस याचं? इथेनॉइक ऍसिड नेम आहे. ठीक आहे. थोडंसं आता बोर्डच्या जागी आवश्यक आपण ते यूज करू शकतो. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपल्या 3 नंबरचा सरस स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, CS3CS2COOS. ठीक आहे. याचं कॉमन नेम होतं N प्रोपॅनिक ऍसिड आणि याचंच आयपीसी नेम आहे सरस 1 प्रोपॅनिक ऍसिड. बघा फरक फक्त एवढाच आहे की आपण कॉमन नेम मध्ये या स्ट्रक्चरला आपण N म्हणून असं संबोधित करणार सरस आणि आयपीएक नेम मध्ये आपण त्याला 1 असं करणार. व्हाय 1? कारण ऍक्च्युअली नाही का नंबर देत असताना आपण COOH ग्रुपलाच एक नंबर देत असतो. कधी पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवायचं की आपण याला एक नंबर आहे COH ग्रुपला देतो आणि हा आपला फंक्शनल ग्रुप असल्या कारणाने कधी पण लक्षात ठेवायचं जेव्हा आपण आयपीएस नेम पाहत असतो जिकून फंक्शन ग्रुप जवळ आहे किंवा जिकून आपण ऍक्च्युअली फंक्शन अटॅच केलाय तिकूनच आपण काय नंबर देऊ शकतो, इतरत्र आपण नंबर देऊ शकत नाही. ठीक आहे. एवढं रूल तर आपल्याला आधी बघितलं. ठीक आहे. हरकत काय. ठीक आहे. तर CS3 CS2 याचा ऍक्च्युअली नाही का कॉमन नेम आहे N आणि याचं आयपीएस नेम 1 आहे. ठीक आहे. म्हणजे N आणि 1 मध्ये एवढा फरक आपल्याला लक्षात ठेवा. ठीक आहे. चौथा नंबर द्यायचा बघू शकतो आपण जे काय तर CS2COOH ब्युटॅनॉइक ऍसिड. ब्युटॅनॉइक ऍसिड पण कोणतं 1 ब्युटॅनॉइक ऍसिड. बघा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता बघा जनरल नाही का आपण म्हणलं सर असं की कॉमन नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज द ब्युट्रिक ऍसिड अँड द आयपीएस नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज द ब्युटॅनॉइक ऍसिड. ठीक आहे.
बघा आता 4 कार्बन ॲटम असल्या कारणाने आपण त्याला सहसा ब्यूट म्हणतो आणि ऍक्च्युअली आयोपेसिन कार्बोक्सिलिक अल्कोहोलिक ऍसिड असल्या कारण आपण त्याला या स्ट्रक्चरला या मॅनरमध्ये सरस आपण ऍडजस्ट केल्यानंतर ऍक्च्युअली आपल्याला सरस मिळते ती 1 ब्युटेनिक ऍसिड म्हणतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्या आयोपेसिन समजत आहे अगदी जनरल सरस फारसा अवघड नाही. ठीक आहे. आता एकदम प्लेन होतं. ठीक आहे. तर आणखीन आपण जे पाहू शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकतो आपण पुढचे स्ट्रक्चर आहे सरस ब्रांचिंग, आपण थोडंसं झूम करू शकतो याला, ते तुम्हाला जे काय ते दिसू शकेल. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं स्ट्रक्चर आपलं ठीक आहे, तो आपलं CH3CH त्याला ब्रांच आहे CH3. ठीक आहे. तर बघा याचं नाव काय आहे सरस 2-methyl-1 प्रोपिओनिक ऍसिड. काय नाव आहे याचं 2-methyl-1 प्रोपिओनिक ऍसिड. बघा आता सुरुवातीला कधी मला लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण आयपॅक नेम बघत असतो, ठीक आहे, तेव्हा नंबरिंग फार महत्त्वाचं असते. विदाउट नंबरिंग आपण त्याला कोणत्याही प्रकारचं नाव सजेस्ट करू शकत नाही. त्याकरता आपण जे काय पाहिलंय की 1 नंबर आपण इथं दिला, 2 नंबर इथं दिला आणि 2 नंबरच्या कार्बन ॲटमला सरस मिथिल नावाची ब्रांच असल्या कारणाने आपण त्याला म्हणू शकतो 2-मिथिल असं नाव म्हणू शकतो. आणि बघा लक्षात ठेवा चला की नंबर ऑफ कार्बन किती आहे सरस 3 आहे. 3 म्हणजे ऍक्च्युअली काय झालं सरस प्रोप झालं, म्हणजे आपण इथं सरस प्रोप म्हणलं आहे सरस. आणि प्रोप म्हणलं ऍक्च्युअली आपण त्याचं नाही का या स्ट्रक्चरचं कोणत्याने बघता आयपीएसने बघता म्हणून आपण त्याला नॉईक मध्ये सरस कन्वर्ट करणार, म्हणजे ऍक्च्युअली नाही का त्याला 2-methyl-1 प्रोपिओनिक ऍसिड मध्ये सरस कन्वर्ट करणार. ठीक आहे. तर बघा त्याचप्रमाणे दुसरं स्ट्रक्चर बघा 1 2 3 4 4 मध्ये सरस ब्यूट असे. ठीक आहे. आता बघा इथं म्हणलं सरस की एक मिनिट इथं राहिलं की बघा इथं म्हणलं आपण सरस की आता 1 2 3 4 व्हॅलेन्सी मेंटेन करायची. व्हॅलेन्सी बघायची पहिले कुठे चुकली आहे का तिकडे. ठीक आहे. विदाउट व्हॅलेन्स तुम्ही तर कार्बनची व्हॅलेन्स किती आहे 4. ठीक आहे. त्यांनी तुम्हाला माहिती आहे व्हॅलेन्स किती असायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा त्याप्रमाणे बघा आता हे 1 2 3 4 4 आपण सरस नंबर दिल्यानंतर बघा या स्ट्रक्चरचं ऍक्च्युअली नाही का 2 ब्रांचिंग आहे सरस. ठीक आहे. 2 ब्रांचिंग असल्या कारण आपण त्याला काय म्हणतो 2 ला काय म्हणतो सरस डाय म्हणतो, 3 ला ट्राय म्हणतो, 4 ला टेट्रा म्हणतो, 5 ला पेंटा म्हणतो आणि 5 पेक्षा जर अगदी जास्त असेल ठीक आहे तर आपण काय म्हणतो सरस पॉली म्हणतो किंवा बरेचसे जे काय म्हणतो. ठीक आहे. बघा आता याचं नाव सरस 2,2-dimethyl-1 ब्युटेनिक ऍसिड. याचं हे नाव कसं आहे सर म्हणजे एक नाही का एक मिनिट 2 3 पाहिजे इथं थोडंसं एक मिनिट. ठीक आहे. 2 3 पाहिजे आपल्याला. ठीक आहे. बघा आता हे 2 3 नाव कसं आलं म्हणजे 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बन ॲटमला सरस ब्रांचिंग आहे. ब्रांचिंग असल्या कारणाने सरस आपण म्हणू शकतो इथं की ऍक्च्युली 2,3-डायमिथिल आणि 1 नंबरच्या कार्बन ॲटमला सरस आपल्या कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच असल्या कारण आपण त्याला 1 म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचं नाव आणि 4 कार्बन ॲटम असल्यामुळे आपण त्याला ब्यूट म्हणतो सरस. आणि आयपीसी नेम ऑफ दिस कार्बोक्सिलिक ऍसिड इज द अल्कानिक ऍसिड, म्हणजे याच्यात आपल्याला सरस ते ऍडजस्ट करायचं 2,3-डायमिथिल-1 ब्युटेनिक ऍसिड याचं सरस असं नाव होणार. ठीक आहे. शेवट सत्य बघू शकतो म्हणजे काय तर ब्रांच मध्ये बघा आता इथं 5 कार्बन ॲटम आहेत सरस आणि 5 कार्बन ॲटम असल्या कारणाने तिथं बघा जे काय तर पेंट नावाचं सरस येणार. ठीक आहे. बघा आता इथं पेंट आहे आणि जनरली आपण याचं जर इथं ब्रांचिंग सरस आहे आपण बघू शकतो आपण जे काय. आता बघा ब्रांचिंग असल्या कारणाने सर नाही का 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर नाही का ऍक्च्युली सरस 2 3 4 नंबर कार्बन ॲटम नाही ऍक्च्युली मिथिल असे 3 मिथिल ग्रुप सरस अटॅच असल्या कारणाने सरस काय होईल ऍक्च्युली आपण त्याला ट्राय म्हणू शकतो. आणि कोणती ग्रुप अटॅच सरस मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण त्याला 2 3 4 ट्रायमिथिल म्हणू शकतो. आणि 1 पेंटोनिक ऍसिड आपण कधी म्हणू शकतो जेव्हा 1 नंबरचा जे कार्बन ॲटम सरस आहे किंवा 1 नंबरच्या कार्बन ॲटम वरच सरस नाही का आपला तो फंक्शनल ग्रुप आहे त्याला आपण म्हणू शकतो. हे इत्यादी प्रकारचे 3 सरस 1 2 3 सरस नाव आहे. तर काही अडचण असल्यास तुम्हाला विचारू शकतात. आता पुढचे आपण बघू शकतो की आता बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघा हे वेगळ्या प्रकारचे आयपीएस नेम आहे सरस, म्हणजे ॲरोमॅटिक स्ट्रक्चर मध्ये आपण आयपीएस नेम बघू शकतो. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे बघत होतो ते आपले ॲरोमॅटिक मध्ये आयपीएस नेम होते. आता जे आपण बघत आहे सरस ती ॲरोमॅटिक मध्ये. ठीक आहे. बघा आता सुरुवातीपासून बघू शकतो 1 2 3 4 5 नावाचे आपण तिथे 5 स्ट्रक्चर. ठीक आहे. फारसे काहीच अवघड नाही, फक्त थोडं समजून घ्या. ठीक आहे. प्रत्येक ॲरोमॅटिक रिंगला सरस जो काही आपला कार्बोक्सिलिक ऍसिड तो कंपल्सरी अटॅच आहे. पण त्याचबरोबर आपण इथं म्हणू शकतो की इथे बघा मिथिल ग्रुप अटॅच आहे, इथं बघा सीएल अटॅच आहे, इथं बघा एन2 ग्रुप अटॅच आहे आणि इथं सरस 2 कार्बोक्सिलिक ऍसिड सरस ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे. बघा आता कधी पण लक्षात घेत चला की जेव्हा आपण ॲरोमॅटिक रिंगला नंबर देत असतो कधी पण त्या रिंगचे एक प्रकारचं नाही का आपण जे आरएचएस आणि एलएचएस बघत आहोत. ठीक आहे. जे एक प्रकारचे इथून नंबरिंग होते 1 2 3 4 5 या प्रकारे सरस नंबरिंग सुरू. ठीक आहे. बघा आता हे आपण नाही का हे रिंग झाली आपली बेन्झिन रिंग. ठीक आहे. आता बघा बेन्झिन रिंगला हा COOH ग्रुप अटॅच असल्या कारणाने आपण त्याला काय म्हणू शकतो सरस बेन्झोइक ऍसिड म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा आता हे अगदी सोपं आहे. ठीक आहे. आता 2 नंबर स्टेपला बघू शकता की आता बघा
या बेन्झिन रिंगला COOH ग्रुप आणि ऍक्च्युली आपला मिथिल ग्रुप सहसा अटॅच आहे. एक लक्षात ठेवत चला आता COOH ग्रुप हा आपला फंक्शनल ग्रुप झाला आणि CS आपला अल्किल ग्रुप झाला. ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवायचं की जे ऍक्च्युअल नाही का आपण आता ब्रांचिंग बघत आहोत की जे काही आपलं सरस अटॅच आहे, ठीक आहे, अटॅच असलं जे काही आपलं ब्रांचिंग असेल, ठीक आहे, तर आपण 1 to 2 म्हणू शकतो. बऱ्याचशा गोष्टी IPSC मध्ये, ठीक आहे. आता बघा जे काही आपलं पूर्ण बेसिक मध्ये झालं आपण इथं पोहोचू होती काय तर जे 2 नंबरच्या सरस अटॅच आहे, 2 नंबरच्या कार्बन ॲटम 2 नंबरच्या साईडला सरस अटॅच आहे, तर आपण म्हणतो सरस 2 मिथिल म्हणतो सरस. आणि याचं जे ऍक्च्युअली बघा आधी आपण जे पाहिल्याप्रमाणे सर त्याचं नाव आहे 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे त्याचं? 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड आहे सर. त्यानंतर आपण काय म्हणतो सर 3 नंबर स्ट्रक्चर म्हणजे काय तर 3 नंबरच्या कार्बन ॲटमला सर ते 3 नंबरच्या जे काय साईडला सर असं Cl नावाचं हायलाइट अटॅच आहे, म्हणून तर आपण म्हणतो 3 क्लोरो बेन्झोइक ऍसिड. काय म्हणतो आपण त्याला सर असं 3 क्लोरो बेन्झोइक ऍसिड. त्याचप्रमाणे 4 नंबरच्या स्ट्रक्चरला सर असं अटॅच आहे तो 4 नंबरला NO2 ग्रुप, काय नायट्रो ग्रुप म्हणू शकतो. ठीक आहे, त्याला ऍक्च्युअली म्हणू शकतो म्हणजे काय तर 4 नायट्रो बेन्झोइक ऍसिड. आणि अगदी जे महत्त्वाचं आहे, ठीक आहे, आता बघा जे काय तर एक लक्षात ठेवायचं, ठीक आहे, नंबरिंग आपण इथून पकडणार आहे. ठीक आहे, का पकडणार आहे? कारण तिथे कोणत्या प्रकारचा फंक्शनल ग्रुप म्हणा, हायलाइट म्हणा, इतर कोणत्या ग्रुप अटॅच नसल्या कारणानं आपण त्याला इथे या बाजूला आपण एक नंबर पकडू शकत नाही. कुठून पकडणार? आपण इथून पकडणार आहे. इथून पकडल्यानंतर हा वाला 1 नंबर आणि हा वाला 2 नंबर होईल. त्यातून बघा ते काय तर 1 आणि 2 नंबरला सरस COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप सरस अटॅच आहे बेन्झिनला, म्हणून याचं IUPAC नेम आहे सरस. बघा आता बेन्झिन 1,2 डायोइक ऍसिड आहे. काय नाव आहे सरस? बेन्झिन 1,2 डायोइक ऍसिड आहे. आता बघू शकते काय तर 1 बाय बघू शकते काय तर बेन्झिन नाव कसं पडलं सरस. बघा आता या COOH च्या 2 याचा सरस विचार करू नका. हे फक्त आपलं काय दिसत सरस रिंग दिसत आहे. रिंग नंतर आपण नाही का ऍक्च्युअली काय म्हणू शकतो COOH ग्रुप पाहू. ठीक आहे, बघा आता बेन्झिन नाव कसं आलं फक्त रिंगकडे पाहिलं. ठीक आहे, पण त्या रिंगकडे नाही का 2 सरस ग्रुप अटॅच असल्या कारण सर बघा आता 2 म्हणजे काय ऍक्च्युअली 2 असते. ठीक आहे, आणि आपण बघत आहोत नेमके IUPAC नेम बघत आहोत कशाचे? कार्बोक्सिलिक ऍसिडचे. आणि इथे ALK येऊ शकत नाही, हे ऍक्च्युअली ॲरोमॅटिकशी बिलॉंग करत आहे, म्हणून इथं फक्त OIC आणि सरस म्हणजे बघा आता 1 आणि 2 नंबरचा कार्बोनिक रिंगला जे काय कार्बोनिक ग्रुप अटॅच आहे सर. ठीक आहे, ते अटॅच असल्या कारणाबद्दल काय म्हणणार सर बेन्झिन 1,2 डायोइक ऍसिड असं सरस म्हणू शकतो. ठीक आहे, हे खूप अतिशय सोपे नाव आहे सरस. जेव्हा आपण नोट्स वाचू नोट्स तुम्ही लिहिसाल तिथे तुम्हाला सर्व काय म्हणून देतो. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण तुम्हाला विचारू शकता. आपण थोडंसं आता बघू शकतो पुढचे नाव जे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचे जे नाव आहे आपले, ठीक आहे, तर थोडेसे वेगळ्या प्रकारचे नाव आहे. ठीक आहे, बघा आता इथं तुम्हाला दिसत आहे की या प्रकार स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपण याचं स्ट्रक्चर असं सुद्धा काढू शकतो आणि याचं स्ट्रक्चर म्हणजे सेम अप्रॉक्सिमेटली सर असं स्ट्रक्चरचं असं आहे. ठीक आहे, बघा आता हे 3 कार्बन ॲटम आणि 4 कार्बन ॲटम. ठीक आहे, आता बघू शकतो जे काय तर याचा जे आपण म्हणतो, ठीक आहे, 3 जे आपण रेशो दिले म्हणजे यालाच आपण म्हणजे असुद्धा लिहू शकतो, याला सुद्धा आपण असुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, बघा आता या स्ट्रक्चरचे सरस इथं आपण कॉमन नेम ॲज IUPAC सुद्धा बघायचे. ठीक आहे, बघा आता जे काय तर या स्ट्रक्चरचं बघा आता थोडंसं कॉम्प्लिकेट नाव आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, त्यात का आपण दुसरा प्रश्न हे करू शकत नाही. ठीक आहे, बघा आता COOH CS2 COOH. ठीक आहे, बघा आता याचा कॉमन नेम आहे मॅलोनिक ऍसिड. का नेम आहे याचं सरस मॅलोनिक ऍसिड. ठीक आहे, आणि याचंच ऍक्च्युली आपण IUPAC नेम सुद्धा बघायचं. ठीक आहे, 3 कार्बन ॲटम असल्या कारण आपण प्रोप म्हणतो आणि ऍक्च्युली आपल्याला नाही का IUPAC नेम बघायचं आपण प्रोपेन वगैरे म्हणू शकत नाही, आपण प्रोपेनच म्हणणार सर. ठीक आहे, प्रोपेन. आणि आपण बघा आता 1 आणि 3 नंबरचे नाही का सरस कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असल्या कारणानंतर आपण काय म्हणणार सरस प्रोपेन 1,3 डायोइक ऍसिड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो सरस आपल्याला प्रोपेन 1,3 डायोइक ऍसिड म्हणू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा आता जे काय तर COOH CS2 COOH. ठीक आहे, हे जे नाव झालं. ठीक आहे, तर बघा जे काय तर याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहे सरस. 4 कार्बन ॲटम असल्या कारणानं तुम्हाला म्हणू शकतो म्हणजे काय तर याचं कॉमन नेम आहे सरस सक्सिनिक ऍसिड. काय नेम आहे सरस सक्सिनिक ऍसिड. ठीक आहे, आता बघा जे काय तर कॉमन नेम हे जनरल नाही काही प्रकारचे विशिष्ट सोर्स पासून जे काही निर्माण झालेले असतात, त्याचप्रमाणे बघा आता आपण जे काही बोलू शकतो याचं IUPAC नेम कसं बनणार. ठीक आहे, 4 कार्बन ॲटम असताना सरस ब्यूट आणि ब्यूट आपण जे काय बघत आहोत. ठीक आहे, ऍक्च्युअली नाही का IUPAC नेम बघत असताना अल्केन कन्सिडर करतो, कोणत्याही अल्किल ग्रुपला आपण अल्केन कन्सिडर करत असतो. आणि त्याला बघू शकतो जे काय तर ब्युटेन. आणि बघा जे काय तर इथं बघा आता इथं तुम्हाला समजणार नाही त्यासाठी इथं स्ट्रक्चर काढलं. ठीक आहे, बघा आता 1 नंबरच्या आणि 4 नंबरच्या कार्बन ॲटमला आपण म्हणलेलं आहे की इथं आपण काय म्हणलं सर की 2 कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असल्या कारण सर 1,4 डायोइक ऍसिड असं सर असं म्हणलं. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे नाव आहे, त्याच्यात काय अडचण असते तुम्हाला विचारू शकतो म्हणजे काय तर, पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाव आहे कॉमन नेम IUPAC. ठीक आहे, ठीक आहे, आपण पुढचे नाव पाहू शकतो.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे पुढचे नाव आहे, ठीक आहे. तर बघा आता इथे नाही का, आता 5 कार्बन ॲटम आहे सर असं, ठीक आहे. बघा 1 2 3 4 5, ठीक आहे. आता बघा याप्रमाणे याचं असं स्ट्रक्चर आहे, याला आपण नंबरिंग देण्यासाठी आपण याप्रमाणे सर असं लिहिलं, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली हे काय एकच आहे, ठीक आहे. तर बघा या स्ट्रक्चरचं जे कॉमन नेम आहे ते आपलं काही प्रकारचं ग्लुटॅरिक ऍसिड आहे सर असं, आणि याचं जे ऍक्च्युली अल्पेस नेम आहे, ठीक आहे. 5 कार्बन ॲटम असल्या कारण आपल्याला पेंटेन म्हणा सर असं, आणि 1 नंबरच्या आणि 5 नंबरचा कार्बन ॲटमला देखील 1 नंबर 5 नंबरच्या पोझिशनला सर असं कार्बोक्सिलिक ग्रुप असल्या कारण सर असं, आणि कोणचे 2, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण पेंटेन 1,5 डायोइक ऍसिड असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे बघा इथं आता हे जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. इथं 6 कार्बन ॲटम सर असं उपस्थित असल्या कारण सर त्याला आपण काय म्हणणार सर, याचं कॉमन नेम आहे सर असं ॲडिपिक ऍसिड. आणि बघा आता याचं ऍक्च्युअली बघू शकतो 6 कार्बन ॲटम सर असं हेक्सेन आहे, हेक्सेन, आणि 1 नंबर 6 नंबरच्या पोझिशनला 2 कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच असल्या कारण त्याचं 1,6 डायोइक ऍसिड असं नाव दिलं, ठीक आहे. बघा आता शेवटचं नाव विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघू शकतो म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे शेवटचं नाव आहे, ठीक आहे. तर बघा आता CSA आपण हे आधीच पाहिलं होतं, ठीक आहे. हायड्रोजन डेटोबाल्केमध्ये पाहिलं होतं या प्रकारचं, ठीक आहे. बघा आता याचं कॉमन, या स्ट्रक्चरचं कॉमन नेम आहे लॅक्टिक ऍसिड, आणि या स्ट्रक्चरचं अल्पेस नेम 2 हायड्रॉक्सी 1 प्रोपॅनिक ऍसिड बघा, ठीक आहे. बघा आता 2 हायड्रॉक्सी नाव कसं आलं असेल ऍक्च्युअली आपण जनरल नंबरिंग कुठे देणार सर, हे 1 हे 2 आणि हे सरस 3, ठीक आहे. याप्रमाणे सरस नंबरिंग देणार, आणि नंबरिंग दिल्यानंतर ऍक्च्युअली आपण म्हणू शकतो जे काय तर 2 नंबरच्या कार्बन 2 नंबरच्या पोझिशनला ऍक्च्युअली नाही काय हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे. त्यानंतर आपण म्हणजे एक प्रकारचं 1 नंबरच्या सरस ऍडसिड ग्रुप अटॅच आहे. आपला जो अल्केन कन्सिडर करतो, ठीक आहे, तो आपला त्याला प्रोब झाला म्हणून आपण त्याला 2 हायड्रॉक्सी 1 प्रोपॅनिक ऍसिड, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी प्रकारचे आपले सरस नॉमिनकेचरचा भाग होता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वगैरे असेल, ठीक आहे, तर तुम्ही मला विचारू शकता. याची नोट्स तुम्हाला सरस मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी जे काही अडीअडचणी असेल ते मला पर्सनली सुद्धा विचारू शकता, इव्हन ग्रुपवर सुद्धा विचारू शकता. पण तुमचं जे काय आता कॉमन नेम आणि आयपीएस नेम या कार्बोक्सिलिक ऍसिड सर्व जे काय झालेले आहे आपलं सरस ते व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही जे काय आहे ते प्रश्न विचारू शकता. आणि यानंतरचा आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार तो एक प्रकारचा आपला मेथड ऑफ प्रिपरेशनसाठी सरस व्हिडिओ असणार, ठीक आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथे टाकून देऊ. थँक्यू.